नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मिरजेत महाराणा प्रताप चौकात अभिनेत्री केतकी चितळेच्या वक्तव्याविरोधात RPIची निदर्शने. अभिनेत्री केतकी चितळे यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. मिरजेतील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी अभिनेत्री केतकी चितळे यांनी बीड येथील परळी ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये ॲट्रॉसिटीबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी मिरजेत RPI पक्षाकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी केतकी चितळे यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारण्यात आले. तर RPIच्या महिला आघाडीकडून मिरजेतील कृपामयी मनोरुग्णालय येथील केस पेपर आणि रेल्वेचे तिकीट पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी RPI युवा नेते श्वेतपद्म कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य विजय उर्फ पोपट कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छायाताई सरवदे, योगेंद्र कांबळे, विक्रांत वाघमारे, संतोष सरवदे, सचिन सकटे, मिलिंद मेटकरी, अरविंद कांबळे, शुभम वाघमारे, प्रमोद कांबळे इत्यादी जण उपस्थित होते. परळी येथे केतकी चितळे या एका तरुण महिलेनं ॲट्रॉसिटी कायद्याविरुद्ध एक बेताल असं वक्तव्य आणि गरळ ओकण्याचं काम तिनं केलेलं आहे. त्या वक्तव्याचा सर्वप्रथम आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा यांच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो. केतकी चितळे ही महाराष्ट्र सोशल मीडियाच्या द्वारे प्रत्येक वेळेला काहीतरी गरळ ओकण्याचं काम करत आहे आणि त्याचा कुठेतरी बंदोबस्त गृहमंत्री साहेबांनी तात्काळ करावा. हा जो महाराष्ट्र आहे हा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये कित्येक समतावादी ब्राह्मण समाजाची लोक या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आहेत आणि त्यांनी समतावादी काम महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा महाराष्ट्रामध्ये ही माते फिरूबाई इथं येऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून असे काहीतरी वक्तव्य आणि तेही ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये करते ते कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे. आणि हा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये रमाबाई पंडित असतील, रघुनाथ धोंडो केशव कर्वे असतील, धोंडू केशव कर्वे असतील, असे समतावादी ज्या महामानवान भारतरत्न त्यांना प्रदान केलेला आहे असे ब्राह्मण जे समतावादी आहेत त्याच्यामध्ये श्रीधरपंत टिळक असतील, या विचाराचा महाराष्ट्र कुठेतरी ब्राह्मण समाजाने अपनावलेला आहे. आणि आजचा जो ब्राह्मण समाज आहे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या केतकी चितळेचा समर्थन करणार नाही हेही तिच्या लक्षात आलेलं आहे. तरी मुद्दाम ती असे काहीतरी महिन्याला वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. आणि आम्ही तिच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करणार नाही, पण तिला एक आम्ही निवेदन करतो. मिरज शहरातील कृपामाई एक दवाखाना आहे जो आपल्या मनोरुग्ण लोकांसाठी तो दवाखाने आहे. आणि त्या दवाखान्यामध्ये आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी आणि महिला आघाडी जाऊन आम्ही तिचा केस पेपर तेही आमच्या खिशातून पैसे घालून तिच्या नावाचा केस पेपर आम्ही काढणार आहे. आणि तिला मिरजमध्ये येण्यासाठी आम्ही रेल्वेचं तिकीटही पाठवतो. तू पुण्यातून ये आणि तुला काय चर्चा करायची आहे आमच्यासोबत 1-on-1 चर्चा कर. आणि राहिली गोष्ट ॲट्रॉसिटी कायद्याबाबत तुझं जे वक्तव्य आहे, तू जे RTI टाकायला लावतेस, तर मी तिला एक विनंती करतो की तू RTI जे टाकायला लावतेस, ॲट्रॉसिटी कायदा ज्यावेळी दाखल होत, ॲट्रॉसिटी गुन्हा ज्यावेळी दाखल होतो त्याच्यानंतर 376, 354 असे काय ज्यावेळेला गुन्हे दाखल इन रिटर्न होतात विरोधी पक्षाकडून केले जातात तेही कायदे तू RTI तेही गुन्हे तू RTIच्या माध्यमातून मागवून घे. आणि राहिली गोष्ट या महाराष्ट्रामध्ये 59 जाती ज्या अनुसूचित जातीच्या आहेत आणि 49 जाती ज्या अनुसूचित जमातीच्या आहेत या सर्व जातींचं रक्षण करणारा ॲट्रॉसिटी हा कायदा आहे. आणि मी तुला विनंती नाही आणि इथून पुढे चेतावणी देतो, इथून पुढे जर तू असं वक्तव्य केलीस तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्रभर आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही करतो. आणि महिला आघाडीच्या वतीनं तुझं जे केस पेपर काढणार आहे ते तुला फॅक्स करू, त्याचाही ॲड्रेस तू आम्हाला पाठव आणि मीडियाद्वारे आम्ही तुला चेतावणी देण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि केतकी चितळेचा जाहीर निषेध आहे.